येवला तालुक्यातील सावरगाव येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि अध्यात्म त्रिवेणी संगमचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सप्ताहादरम्यान ग्रंथराज, ज्ञानेश्वरी, गुरुलीला आणि रामायण कथेचे वाचन करण्यात आले। या महोत्सवाचा समारोप नामवंत कीर्तनकार रामरावजी महाराज ढोक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोपरगाव येथून काढण्यात आलेली भव्य कावड यात्रा। प्रसिद्ध मक्का व्यापारी गोरख आबा पवार यांनी कोपरगाव येथून पायी कावड आणली। या गंगा गोदावरीच्या पवित्र तीर्थाने श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करण्यात आला। सावरगावात या कावड यात्रेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर स्वामी समर्थांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। या प्रसंगी उद्योजक मच्छू काका पवार, गोरख आबा पवार, गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते। रामराव महाराज ढाके यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाविकांना मंत्रमुग्ध केले। महाप्रसादाच्या वाटपाने या मंगलमय सोहळ्याची सांगता झाली। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे। दोन नातवंड पाया पडली, सून पाया पडली, मुलगा जेव्हा पाया पडतो माय तोंडावर हात चालला का बाबा तो आहे, आता कधी येशील बाबा, रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल आई। माय रडून म्हणते, हे बघ आता हे पिकलेलं पान कधी गळून पडेल काही सांगता येत नाही। पण सगळ्यात जास्त दुःख आईला होतं। आईची इच्छा नाही तुम्ही सेवा करावी, आईची इच्छा काय आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा फक्त माझ्या डोळ्यानं दिसावा, याच्या पलीकडे आईची इच्छा नसते। तुम्ही जेव्हा यात्रेच्या निमित्ताने गावात येता का नाही, त्याला स्वभाव म्हणतात। आधी होता वाड्या, आधी होता